बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे। योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मुदत उलटूनही अनेक गावांना अद्याप शुद्ध पाणी मिळालेले नाही। खारपान पट्ट्यातील गावे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असून प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी आज सरपंच आणि उपसरपंच संघटनेच्या वतीने शेगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। शेगाव तालुक्यातील 38 गावांचा समावेश असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे। हा संपूर्ण भाग खारपान पट्ट्यात येत असल्याने भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही। गावकऱ्यांना नाईलाजास्तव खारट पाणी प्यावे लागत असून यामुळे केस गळती, दातांचे आजार आणि पोटाचे विकार बळावले आहेत। गेल्या वर्षभरापासून शुद्ध पाण्याचे आश्वासन देऊनही नळातून पाणी येत नसल्याने नागरिकांचा संयम आता सुटला आहे। सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामा थारकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महिला सरपंचांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देतात पण प्रत्यक्ष काम करत नाहीत असा संताप तरोडा डी येथील महिला प्रतिनिधींनी व्यक्त केलाय। तात्काळ पाणी न मिळाल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। पाणी नाही तर मतदान नाही अशा घोषणा देत गावकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला असून आता हा लढा अधिक तीव्र होण्याचे चित्र दिसत आहे। नमस्कार, माझं नाव वंदना गवई आहे। मी तरोडा डी वरची आहे आणि मी ICRP म्हणून कार्यरत आहे। आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडनीचे आजार आणि सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही। आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही। सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात। याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी, एवढीच आमची शासनाला विनंती आहे। तर मी राधा सुधाकर बावस्कर तरोडा डीची सरपंच आहे। आमच्या गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या, किडन्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या। इतकं पाण्याचीच परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आमच्या गावात। दुसऱ्या गावामध्ये दुसरे शेजारी जातात भरणं घेऊन। इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात। काय मागणी आहे तुमची? आमच्या काहीच नाही, फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस, एवढीच हे आहे, दुसरं काहीच नाही। लोकप्रतिनिधीकडे गेले नाही का तुम्ही? आमदार खासदार त्यांचं काय केलं नाही। आमच्या गावामध्ये टाक्या झाल्या, लगे पाईपलाईन आली, सर्वच झालं, फक्त आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचून नाही राहिलं। 2018-19ला 30 गाव योजना मंजुरात झाली। माननीय गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे साहेब यांनी पाठपुरावा केला आणि या संपूर्ण 30 गावाची योजना मंजूर झाली। त्याच्यामध्ये 10 गाव दिवाणगावमध्ये मागे होते, त्याचा आम्ही पाठपुरावा केला। नंतर 2023ला ते पण त्याच्यात ॲड झाले आणि हे संपूर्ण योजना 38 गाव म्हणून मंजुरात झाली। परंतु संबंधित ठेकेदार, त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, MGPचे किंवा ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, हे योजना हिला कालावधी 18 महिन्याचा होता, परंतु 18 महिने संपून 2019चा विषय आता 2026 उजळलं। दोन वर्ष नाही तर 6 वर्ष या योजनेला लागले आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खारं पाणी टाकते, कारण ते पाणी पुरलं पाहिजे, पर 1 रुपया लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते। इतकी भीषण परिस्थिती या शेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे आणि आज या भीषण परिस्थितीमुळे आम्हाला सरपंच व उपसरपंच संघटना या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, शेगाव, बुलढाणा।